हॅलो फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत समर स्पेशल अप्रतिम चवीची आणि पोटाला थंडावा देणारी दुधीची कोशिंबीर. चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती. आज आपण 4 ते 5 जणांना पुरेल एवढी कोशिंबीर करणार आहोत. त्यासाठी इथं मी एक लहान कोवळा दुधी घेतलेला आहे. वजनाने हा 300 ग्रॅम आहे. दुधी स्वच्छ धुवून पुसून त्याची सालं काढून घ्यायची आहेत. दुधीचा पुढचा आणि मागचा देठ कट करून घ्या आणि तो थोडासा टेस्ट करून बघा. देठ जर कडसर लागला तर तो दुधी वापरू नका, कारण असा कडसर दुधी विषारी असतो आणि त्याने फूड पॉयझन होतं आणि बऱ्याच वेळा ते जीवावर सुद्धा बेतू शकतं. सोललेला दुधी किसणीवर किसून घ्यायचा आहे. सगळा दुधी किसून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता यात अजिबात बिया नाहीयेत. असा कोवळा दुधी असला की कोशिंबीर सुद्धा फार सुरेख लागते. दुधीचा किस आता आपण वाफवून घेणार आहोत. किस एखाद्या जाडबुडाच्या कढईत वाफवायला ठेवायचा आहे. मी कास्ट आयर्नचा पॅन घेतलेला आहे. मंद आचेवर किस एकदा परतून घ्या आणि झाकण ठेवून 5 मिनिटं मंद आचेवरच वाफवून घ्या. दुधीला स्वतःचं अंगचं भरपूर पाणी सुटतं, त्यामुळे किस वाफवण्यासाठी वेगळं पाणी घालायची आवश्यकता नाही. स्वतःच्या अंगच्या रसातच तो छान वाफून निघतो. आता गॅसची आच मोठी करून 1 मिनिटभर दुधी परतून घ्यायचा आहे. त्यामुळे हे जे पाणी सुटलंय ते किंचित आटेल. आपल्याला सगळं पाणी आटवायचं नाही. 5 मिनिटं मंद आचेवर आणि 1 मिनिट मोठ्या आचेवर शिजवल्यानंतर गॅस बंद करून दुधीचा किस रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचा आहे. थंड झालेला दुधीचा किस एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता यात घालायचं आहे 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं खमंग भरड कूट, चवीनुसार 1 ते 1.5 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून साखर. साखर ऑप्शनल आहे, पण थोडीशी साखर घातली तर कोशिंबीर अप्रतिम लागते. 3 ते 4 चमचे ताजं घट्ट दही घालायचं आहे. दह्याचं प्रमाण दुधीला कितपत पाणी सुटलंय त्यावर अवलंबून आहे आणि कोशिंबीरीत फार जास्त आंबट दही घालू नका, नाहीतर साखरेचं प्रमाण वाढवावं लागेल. सगळं मिक्स करून घेऊया. दुधीची कोशिंबीर तयार आहे. ही अशीच खाल्ली तरी सुद्धा उत्तम लागते, पण आपण यावर खमंग चुरचुरीत फोडणी घालणार आहोत, ज्याने कोशिंबीरीची चव नेक्स्ट लेव्हलला जाते. फोडणीसाठी कढल्यात 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तुम्ही तुपाची फोडणी घातली तरीही चालेल. गरम तेलात 1 टीस्पून जिरं घालायचं आहे आणि 2 ते 3 मिरच्या मोठे काप करून घालायचे आहेत, म्हणजे लहान मुलं खाणारी असतील तर त्यांना मिरच्यांचे तुकडे काढता येतील. चिमूटभर हिंग घालूया. पाव टीस्पून हळद सुद्धा घालायची आहे, पण इथं हळद घातल्याची क्लिप शूट करायची मिस झालेली आहे. आणि हे आहेत लसणीचे काप. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. तळलेल्या लसणीचे तुकडे आणि दही यांचं कॉम्बिनेशन अफलातून लागतं, म्हणून मी हे लसणीचे तुकडे चांगले लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे. पण तुम्ही लसूण खात नसाल, तुम्हाला आवडत नसेल तर वगळलात तरीही चालेल. लसूण छान लालसर झालेला आहे. आता यात घालूया 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि तयार आहे आपली चुरचुरीत फोडणी. ही आता आपण कोशिंबिरीवर ओतून घेऊया. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही जरी डाएट कॉन्शियस असाल तरीही आपण फक्त 2 चमचे तेलात फोडणी केलेली आहे, तेवढी घालायला काही हरकत नसावी. तयार कोशिंबीर वाढते वेळेस छानशा सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. अतिशय अप्रतिम चवीची, पचायला हलकी, उन्हाळ्याच्या दिवसात जेवणाची लज्जत वाढवणारी, तोंडाला चव आणणारी ही कोशिंबीर तुम्हाला आवडली तर मोठ्या प्रमाणात व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कोशिंबीर पोहोचेल. आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय.